तर हाय फ्रेंड्स, आज काही मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवत नाही आहे. आज मी व्हिडिओ शूट नाही केला. आज माझं मूड नव्हतं. आज माझं मूड थोडं वेगळं होतं. तर चला मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली एक गोष्ट सांगते. तर सकाळपासून विचार केला की मी व्हिडिओ शूट करते या टॉपिकवर. आणि बऱ्याचदा याच्या आधी पण मला विचारायला की या टॉपिकवर मी व्हिडिओ शूट करते, पण माझी हिंमत नाही झाली. पण आज मी विचार केला की नाही, आज आपण हा टॉपिक शेअर करूया आपल्या फॅमिलीसोबत. तर आज मी तुम्हाला माझ्या डिलिव्हरीची गोष्ट सांगणार आहे, पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. तर ती गोष्ट अशी आहे की मी लव्ह मॅरेज केलं. तर त्या निर्णयामुळे माझ्या घरच्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या घरचं माझ्यासोबत कोणीच नव्हतं. मी एकटी, म्हणजे माझा नवरा आणि आम्ही दोघंच होतो तिथं. मी कोणावर आरोप करत नाही आहे, मी फक्त माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगत आहे. आणि मला कोणाला ब्लेम पण नाही करायचं कशाबद्दलच, ठीक आहे. मला बस माझ्या मनातील जे काही गोष्टी आहेत मला शेअर करायच्या आहेत. तर माझी ड्यू डेट होती 19 फेब्रुवारी. तेव्हा मी हॉस्पिटलला रुटीन चेकअपसाठी गेली होती. तर मला हॉस्पिटलच्या जे डॉक्टर माझे चेकअप करत होते, तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही ॲडमिट होऊन जा. पण मी घाबरली होती. मी म्हटलं मला पेन झाल्याशिवाय मी जात नाही, आणि मला खूप भीती वाटली होती. ते झाल्यावर झालं असं की 2-3 दिवस त्याच्यावर मी टेन्शनमध्येच होती. म्हणजे मी भीत होती हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. मी घाबरत होती, यार जाऊ की, म्हणजे असं वाटत होतं की आधीच जाऊन काय करू, माझ्यासोबत कोण नाही आहे, मला सांगायला कोण नाही काय झालं तर. आणि माझ्या नवऱ्यालाही तेच भीती होती की माझ्या बायकोसोबत कोणी नाही आहे आणि ती कशी काय मॅनेज करणार वगैरे, नाही का. त्याच्यामुळे आम्ही दोघंही घाबरले होतो, नर्वस होतो. तर त्याच्यामुळे थोडं आमचं वातावरण, आम्ही रात्रभर जागत होतो. रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत आम्ही बाहेर रोडवर फिरत होतो. कारण की आम्ही रूममध्ये आलो तर आम्हाला टेन्शन येत होतं की आता काय करायचं, कसं करायचं. आम्ही दोघं रात्रभर एकमेकाचे चेहरे बघत होते त्या दिवसांमध्ये, असं होतं. आणि मला झोपता पण नव्हतं हे. रात्रभर मी याकडून त्याकडं होत होती, कारण की झोप माझी उडालीच होती आणि माझ्या नवऱ्याची पण झोपच उडाली होती. असं माझं काहीतरी कंडिशन झाली होती. मग आमच्या शेजारी एक भाभी राहत होत्या. त्या भाभी ते भाभी आल्या होत्या 20 फेब्रुवारीला आमच्या इथं, 21 फेब्रुवारीला आल्या होत्या आमच्या इथं. ते माझ्या नवऱ्याला म्हणत होते, भैया उसको ड्यू डेट चली गई, उसको इधर मत रखो, उसे ॲडमिट करके दो. हिंदी. तर ते भाभी आल्या होत्या आमच्या इथं. ते भाभी म्हणत होत्या की भैया उसका एडमिट कर दो, उसकी ड्यू डेट आ गई और आप उसको घर पे मत रखो, रिस्क मत लो. एक तो आपके सपोर्ट में कोई नहीं, साथ जाने के लिए आप पहले ही ॲडमिट करके रखो, भले ही डिलिव्हरी कभी हो. तर मग आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑटो बुक केला आणि मग सगळी तयारी मी पहिलेच करून ठेवली होती. म्हटलं जेव्हा त्रास झाला, बॅग वगैरे पॅक करून ठेवलाचा. माझा व्हिडिओ पण आहे, तो पण तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. तर मी तयारी वगैरे करून ठेवली होती सगळी जाण्याची. तर मग आठवण येतं फ्रेंड्स ते दिवस, तर थोडं खरं वाटते. तर त्या दिवशी मी देवाच्या पाया लागली. सकाळीच उठली, आंघोळ केली, स्वयंपाक दोघात मिळून बनवला मस्त. मी मस्त पोळ्या, आलूची भाजी बनवली. आणि मग एक 11-12 वाजता आम्ही करून निघालो. तर पहिले आम्ही बालताच दवाखान्यात गेलो होतो. तिथं गेलो, डायरेक्ट ॲडमिशन फी दिली माझ्या नवऱ्याने, ॲडमिट केलं आणि डायरेक्ट ते मला शिजरला घेऊन गेले. ओटीमध्ये डायरेक्ट मला ते याच्यावर ते नसते का झोपवतात, त्याच्यावर घेऊन गेले. मग मी लिफ्टमध्ये गेली, माझा नवऱ्यासोबत नाही, काहीच नाही, मी एकटीच होती. लिफ्टमध्ये घेऊन गेले. म्हटलं थांबा कुठं घेऊन चालले. ते म्हणले की ऑपरेशन थिएटरमध्ये. म्हटलं हां, माझा हस्बंड कुठं आहे. तर मग ते म्हणत होते की तुमचे हस्बंड म्हणे ते फाईल वगैरे प्रोसेसिंग करत आहेत. तर मग म्हटलं नाही म्हटलं त्यांना येऊ द्या. म्हटलं मी तशी जात नाही, असं तसं. मग मी लिफ्ट थांबवली. मी काय केलं, प्रेग्नेंट असताना मी ते जे झोपवतात त्याच्यावर, मला त्याचं नाव नाही येत आता, त्याच्यावर जंप केली आणि लिफ्टचं बटन दाबलं. आणि मग लिफ्टचं बटन दाबलं आणि ते म्हणत होते, अरे मॅडम तुम्ही काय करत आहे, थांबा आम्ही करतो ना तुमची हेल्प, तुम्हाला काय करायचं आहे सांगा ना, तुम्ही असं नका करू म्हणे जंप वगैरे. म्हटलं नाही, मी घाबरली होती ना की डायरेक्ट ऑपरेशनला कशी करता येते म्हणून. आणि मी तिथं गेल्यास कोणाची तरी डेट वगैरे झाली होती,
तिथं गेल्यास कोणाची तरी डेट झाली होती. खूप हायफाय हॉस्पिटल होतं ते, तर मी घाबरली होती खूप त्याच्यामुळे. मग मी लिफ्टमधून नाही का बटन दाबलं आणि मग माझ्या हस्बंडला कॉल केला मी की तू कुठं आहेस वगैरे. तर मग तो वर आला. तर त्यांना म्हटलं की हे मला नाही का OTमध्ये घेऊन चालेल म्हटलं ऑपरेशन करायला. तर म्हटलं मला ऑपरेशन वगैरे नाही करायचं. तर मग त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कॉल वगैरे केला, तिथे इन्क्वायरी केली. त्यांचा एक मित्र होता तिथं, ते म्हणत होते इथं नॉर्मल डिलिव्हरी करतात होय तोपर्यंत. तर मग तिथनं मग ते ॲडमिशन वगैरे केली होती. ते प्रोसेसिंग पूर्ण वापस केली. मग आम्ही दोघांनी परत रिक्षा केला, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथनं ते अर्ध्या तासावरच होतं काहीतरी. मग तिथं गेलो. तिथं मग जे मॅडम असतात गायने, त्यांनी मला चेक केलं. तर ते म्हणत होते की तू ADS का, तुझी DO डेट गेली आणि तू कशी निष्काळजीपणाने राहू शकते. इथपर्यंत कसं तरी होतं आहे फ्रेंड्स. तर तुझी DO डेट आली आणि तू कशी काय निष्काळजीपणाने राहत आहे वगैरे वगैरे, तुला कळत नाही का म्हणे ॲडमिट व्हायला पाहिजे होतं. मी काहीच बोलली नाही, शांतच आली. मग तिने माझी BP चेक केली, BP वगैरे चेक केली आणि मला एका दुसऱ्या रूममध्ये पाठवलं, जा म्हणे इथं. मग त्या मॅडमनी माझी इंटरनल चेकअप केलं, PV वगैरे चेक केलं. त्यानंतर मग म्हणजे तिथं खूप प्रोसेसिंगला खूपच वेळ झाला, अर्धा 1 तास तिथंच झाला. आणि माझ्या नवऱ्याला वाटलं की मी आता येतच नाही, कारण की इथं हॉस्पिटलमध्ये असं आहे, काही हॉस्पिटलमध्ये असं आहे, म्हणजे आम्ही ज्या स्पेसिफिकली त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथं असं आहे की जेंट्स लोकांना तिथे येऊ नाही देत म्हणून आतमध्ये. तर मग माझ्या नवऱ्याला आतमध्ये येऊच नाही दिलं. तर मग तो घाबरला होता की आता कसं होईन, हे तर डायरेक्टच गेली वगैरे. तर तो तिथंच रडणं चालू झालं होतं. त्याचं पण खूप घाबरला होता तो पण, की आता माझी वाईफ गेली, आता म्हणजे त्याला वाटलं भेट नाही होईल, की आता कसं होईल, तिच्यासोबत तर कोणीच नाही, ती घाबरली का असं. त्याला 1000 विचार आले होते. आणि मग तेवढ्यातच मी बाहेर गेली. थोड्या वेळात 1 तासाने मी बाहेर गेली आणि मग त्याच्या जीवात जीव आला की नाही बाबा आली म्हणून. मग तिथनं आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इथं जा, इथे त्या रूममध्ये जा, इथं ॲडमिशन फॉर्म भरा वगैरे. तर मग तिथं जाऊन ॲडमिशन फॉर्म वगैरे भरला. तर तिथं ॲडमिशन फॉर्म भरला त्यांनी माझा आणि मला त्या लॅबमध्ये ॲडमिट केलं त्या ठिकाणी. तिथं त्या सेक्शनमध्ये मॅडमने सांगितलं, तिथं ॲडमिट केलं होतं. तिथं माझं ब्लड टेस्ट घेतलं, माझे FRS घेतलं, BP चेक केली वगैरे, माझं वेट चेक केलं, माझे रिपोर्ट्स वगैरे सगळ्या घेतल्या त्यांनी, जे काही प्रोसिजर आहे त्यांची ते केलं त्यांनी. मग ते झाल्यावर एका रूममध्ये मला म्हटलं की तुला ऑब्झर्वेशनवर ठेवलेलं आहे. तर मग मी काही नाही, तिथल्या लेडीजसोबत बोलत होती, तिकडे फिरत होती त्या दिवशी. मग मी बाहेर आली. त्या घाई गडबडीत ॲडमिशन वगैरे झाली. त्या घाई गडबडीत तिथं माझ्या नवऱ्याच्या हातून मोबाईल पडला आणि तो म्हणजे बंदच पडला, तो चालूच नव्हता होत. मग तेव्हा मला ते प्रॉब्लेम एकदम नॉर्मल वाटले, मला काही एवढं जास्त वाटलं नाही त्या प्रॉब्लेमबद्दल. तर मग झालं असं फ्रेंड्स. पुढे खूप काही मोठं होणार होतं, ते आता तुम्हाला पुढे माहीतच पडणार की काय होणार होतं. तर हा पार्ट्स मी इथंच थांबवते, तुम्हाला भेटते दुसऱ्या पार्टमध्ये.